नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी। आज कोल्हापुरात दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन होतंय म्हणण्यापेक्षा झालंय। आणि या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांचे जे अनुभव आहेत ते या पुस्तकात त्यांनी मांडलेत। ह्या बहुचर्चित आणि जे ज्याला आपण म्हणतो की अख्ख्या महाराष्ट्रभरात गाजलेला एक खटला, त्या खटल्याबद्दल जी उत्सुकता जनसामान्यात आहे, त्या खटल्याबद्दल जी काही सत्यता बाहेर येते आणि त्यातली जी तथ्य या पुस्तकात त्यांनी मांडलेली आहेत। निर्दोष असणाऱ्या व्यक्तींना केवळ हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून गोवण्यात आलं आहे, गुंतवण्यात आलं आहे आणि ते सगळं कसं आता बाहेर येतं आहे, जे तुमच्या आमच्या समोर येतं आहे। आणि ते समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्ही आम्ही जरूर विकत घ्यावं, वाचावं, आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारालाही ते वाचण्यासाठी द्यावं। हिंदुत्वाविरोधात जे काही षडयंत्र राबवलं जातं आहे अगदी दशकानुदशकं, तेही या हिंदुस्थानात, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दाभोळकर हत्या हे प्रकरण आहे आणि त्याचा उलगडा या पुस्तकातून होतो आहे। त्यामुळं निश्चितच वेदनेचा पुनर्प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे। खरं तर जी वेदना विक्रम भावेंनी या कारागृहात असताना अनुभवलेली आहे ती त्यांनी लिखित स्वरूपात मांडताना आणि तुमच्या आमच्याशी बोलताना वारंवार त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतात। त्याला पुनर्प्रत्यय आपण म्हणतो। काही पुनर्प्रत्यय चांगले असतात, पण या वेदनांचा पुनर्प्रत्यय त्यांना येतो आहे आणि त्या वेदना त्यांना प्रत्येक वेळी डाचत राहतील, पण हिंदूंना मात्र जागृत करून जातील एवढीच अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या पुस्तकासाठी।